आज आपण मंदिरामध्ये प्रसादामध्ये जशी लापशी मिळते ना, तशीच अगदी मऊ लुसलुशीत लापशी घरी बनवणार आहोत. तर ही लापशी आपण गूळ घालून बनवणार आहोत. ही लापशी खायला जितकी रुचकर लागते तितकीच बनवायला पण सोपी आहे. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे सर्वात पहिल्यांदा आपण गुळाचं पाणी करून घेणार आहोत, म्हणजेच गुळवणी करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. त्यामध्ये पाणी टाकून घेते. आपल्याला जितकी लापशी बनवायची आहे त्या अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं. तर इथे मी एकूण 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता पाणी थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत. तर मी गूळ थोडासा चिरून घेतलेला आहे, त्यामुळे तो लवकर विरघळला जातो. तर मी इथे 2 वाटे गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर लापशी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आता मी एकदा चमच्या साहाय्याने हलवून घेतलं होतं. याला मस्त अशी उकळी आणून घेतलेली आहे, त्यामुळे ते पटकन विरघळला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला सर्व गूळ विरघळला आहे. आता आपण याला गॅस बंद करून ठेवून देऊयात. आता यानंतर आपण लापशीमध्ये टाकण्यासाठी काही जिन्नस तुपामध्ये परतवून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. शक्यतो लापशी बनवताना तुपाचा वापर करायचा, त्यामुळे लापशीची चव आणखीनच वाढते. तर इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला चांगला कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. मी साधारण हे 2 मिनिट परतवून घेतलेले आहेत. आता हे काढून घेतलेत. आता यानंतर मी मनुके परतवून घेते. तर मनुके पण मी छोटी वाटी घेतलेले आहेत, तर ते परतवून घेते व्यवस्थित. तर मनुके परतलेले आहेत. आता यानंतर इथे मी काही खोबऱ्याचे काप परतवून घेते. हे सर्व जिन्नस टाकल्यामुळे आपली लापशी आणखीनच रुचकर लागते. तर खोबरं पण आपल्याला इथं परतवून झालेलं आहे. आता यानंतर आपल्याला जो लापशीचा भरडा आहे तो परतवून घ्यायचा आहे. तर हा मी विकतचा भरडा वापरते. हा भरडा तुम्हाला मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जाईल. तर आपण इथे 1 वाटी हा लापशीचा भरडा घेतलेला आहे. आधी जे तूप होतं त्या तुपामध्येच एकदम हा परतवून घेते. आपल्याला भरडा खरपूस असा परतून द्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपण हा चांगला भाजून घेणार आहोत. तर मी थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भरड्याचा कलर बदललेला आहे, मस्त असा परतलेला आहे. आता यामध्ये आपण जे जिन्नस परतवून ठेवलेले होते ते सर्व टाकून घेऊयात. हे पण आपल्याला साधारण 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण मस्त असं परतलेलं आहे. आता यानंतर आपण जे गुळवणी बनवून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊयात. एकाच वेळेस मी टाकून घेत नाही आहे, थोडं थोडं करत आपण हे टाकून घेणार आहोत. पहिल्यांदा मी थोडंसं गुळवणी टाकून घेतलेलं आहे. याला व्यवस्थित असं चमच्या साहाय्याने मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता लगेच आपला जो भरडा आहे तो फुलायला लागलेला आहे. आता यानंतर मी आणखी गुळवणी टाकून घेते. तर आत्ता पण मी थोडंसं गुळवणी टाकलेलं आहे, काही गुळवणी ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित हा मिक्स करून घेते आणि 1-2 मिनिट आपण हे मिक्स करणार आहोत. आता यानंतर इथे मी विलायचीची पावडर टाकून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या लापशीला चव खूप छान लागते आणि वास पण खूप खमंग येतो. इथे तुम्ही पाहू शकता आपली लापशी मस्त अशी फुलायला लागलेली आहे. आता यामध्ये मी राहिलेलं सर्व गुळवणी टाकून देते. तर मस्त मी हे गाळून टाकलेलं आहे. आता एकदा मी व्यवस्थित असं हलवून देते. तुम्हाला इथे जरी जास्त गुळवणी वाटत असेल तर लापशी बनवण्यासाठी जास्त गुळवणी लागतं, त्यामुळे काय होतं मस्त अशी लापशी आपली फुगते. तर आता आपण लापशीवरती 10 मिनिट झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली लापशी मस्त अशी फुगलेली आहे. लापशी बनवताना नेहमी थोडंसं जास्त गुळवणी बनवायचं, त्यामुळे लापशी भरपूर अशी फुलते, मस्त अशी शिजली जाते. इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली लापशी शिजलेली आहे. असंच मी याला 1 मिनिट ठेवलेलं होतं. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला याला दम देऊन घ्यायचा आहे. म्हणजे यातली जी वाफ आहे ती बाहेर न जाण्यासाठी इथे मी थोडीशी कणिक लावून घेतलेली आहे. आपण हे 2 तासासाठी असंच बंद करून ठेवणार आहोत. 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली लापशी मस्त अशी फुगलेली आहे. म्हणजे पहिली जी साईज होती त्यापेक्षा जास्त लापशी इथे फुललेली आहे.
मी मोकळी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी सुटसुटीत आपली लापशी बनलेली आहे. अगदी अचूक प्रमाण वापरून आपण ही लापशी बनवलेली आहे. जशी मंदिरामध्ये प्रसादामध्ये मिळते ना, तशीच अगदी मऊ सुटसुटीत आपली लापशी बनलेली आहे. तर ही लापशी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. दिसायला जितकी सुंदर दिसते ना, तितकीच खायला पण रुचकर लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.